आणि सांगायचं म्हणजे या घरामध्ये आहेत 16 खिडक्या आणि 18 चौकटी आहेत या घरामध्ये. 1 2 3 4 5 6 या साईडला 6 खिडक्या आहेत आणि खालच्या साईडला 6 खिडक्या आहेत. ही आमची होती जुनी मांडणी. आता पुढची गोष्ट तुम्हाला दाखवतो. हा हे एक अँटिक आयटम. आजकालची जर घरी जर तुम्ही बघितली तर सेकंड जो फ्लोर असतो तिथं असतो सिमेंटचा स्लॅब, पण आमच्या इथं तसं काही नाही. हे आहेत फळ्या. ही जी आहे याला अगोदरच्या काळामध्ये माथोळी म्हणतात. ही सुद्धा सागाची. तर नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. 2024 हे सुरू होते आणि हे जे नवीन वर्ष आहे ते तुम्हाला भरभराटीचं जावं, आरोग्य द्यावे जावं आणि सुखसमृद्धीचं जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भरपूर दिवस म्हणजे साधारणतः 1-1.5 आठवडा झाला. आम्ही 1-1.5 नाही म्हणजे महिना झाला या घराचं काम सुरू आहे. हे जे मागं तुम्ही घर बघताय पूर्ण वाडा टाईप झाले. तर 2-3 दिवसापूर्वी आम्ही फोटो काढले घराचे आणि व्हॉट्सअप स्टेटसवर टाकलं, त्याच्यानंतर फेसबुकवर टाकले. तर भरपूर लोकांच्या अशा कमेंट्स आल्या की ह्या घराचा फुल व्हिडिओ हा तुम्ही आम्हाला दाखवा. आणि म्हणायला गेलं तर हे जे घर तुम्हाला मागं जे दिसते हे साधारणतः 36 वर्ष जुनं घर आहे. तर भरपूर अशा गोष्टी सर्वात जुन्या अशा सगळ्या गोष्टी या घरामध्ये आहेत. आणि स्पेशल सांगायचं म्हणजे हे घर म्हणजे आमच्या आजी आजोबांची पुण्याई. आजीचं नाव म्हणजे तानुबाई विष्णू शेडगे आणि आप्पांचं नाव म्हणजे विष्णूरावजी शेडगे. त्याच्यानंतर माझे वडील आणि माझे काका, त्याच्यानंतर माझ्या 4 आत्या, या सगळ्यांचं 6-7-8 लोकांचं, 8 म्हणता येणार नाही, 8 प्लस यांच्या 2 सुना म्हणजे माझी आणि माझी काकी, या 10 लोकांचं पाक जीवाचं रान करून हे आमचं घर बनलेलं आहे. भरपूर असे चेंजेस झालेत. हे मी तुम्हाला सांगितलं, ते मी तुम्हाला व्हिडिओ ज्यावेळेस आपण मी वॉक थ्रू देईल त्यावेळेस मी तुम्हाला दाखवतो. आणि सांगायचं म्हणजे या घरामध्ये आहेत 16 खिडक्या आणि 18 चौकटी आहेत या घरामध्ये. 18 चौकटी म्हणजे 18 दार आहेत आणि 16 खिडक्या आहेत. म्हणजे या घराचं व्हेंटिलेशन कसं असेल हे तुम्हाला समजूनच जाईल. ठीक आहे, आता तुम्हाला दाखवतो हे घर. आणि हे घर तुम्हाला सांगतो, हे घर 70% सागामध्ये आम्ही बांधलं आहे. सागाची जी लाकडं असतात ना, 70% हे घर सागामध्ये. माडीच आहे, डबल माळ आहे. असा माडी तुम्हाला दाखवतो. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि फक्त हाच जर व्हिडिओ बघून जर तुम्ही आला असाल तर तुम्हाला सांगतो 3 वर्ष झालं मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवते आणि ही आहे माझी विली गाडी. 4x4 आहे. साधारणतः पाटणमधले भरपूर अशी गावं मी ही एक्सप्लोर केलेत. गावाकडच्या गोष्टी, गावाकडची जी धमाल असते ही सगळी मी या व्हिडिओतर्फे मी सांगत असतो, जे तुम्ही स्क्रीनवर बघत असाल छोटे शॉर्ट्स. तर जर शेवटपर्यंत जर व्हिडिओ बघितला आणि जर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आणि जर जमलं, जर फ्युचरमध्ये असेच चांगले व्हिडिओज जर बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल हे दाबून ठेवा. तर इथनं घराची होती सुरुवात. घराचं साधारणतः कलरिंगचं काम हे 70% झालं आहे. 30% काम हे अजून बाकी आहे. वरचे 3 दरवाजे खोलले आहेत, हे खालचे 2 दरवाजे खोलतात. जर हा मेन रोड आहे, ती आमची मैन गावाची कमान आहे. इथनं लेफ्ट साईडला हे आमचं घर आहे. हे पुढं तुम्हाला 6 दरवाजे दिसतात. ते या साईडला गेलं, डाव्या साईडला खालच्या साईडला गेलं तर हे आमचं बॉळ आहे. इथं आम्ही एक छोटीसा असं स्पेस सोडला आहे, जेणेकरून जे पण छोटं मोठं जर सामान असतं, आता बघा त्याचं स्टील थोडं घरात कामं चालू होतं. स्टीलचं सगळे पाईपा जे छोटं मोठं काम असतं ना, विटं जे छोटं मोठं सामान जे असतं ना ते आम्ही इथं ठेवू शकतो. हे छोटं बोळ आहे आणि वरच्या बाजूला मोठं बोळ आहे. इथं बघा घराची आहे डेट, घराची बर्थ डेट म्हणू शकता. 10/11/1989 दगड आहे बघा. तर हे आहे सेकंड बोळ. इथनं डायरेक्ट एंडला जातो रोड, जे आमचं मागं राहणे. तिथपर्यंत साधारणतः 9 ते 10 गुंठ्याचा हा प्रॉपर परिसर आहे सगळा. हे बघा उजव्या साईडनी घराची खालची साईड डावी आणि ही उजवी साईड. इकडं बघा हे या इथं बघा या साईडला जर तुम्हाला दिसत असेल तर 1 2 3 4 5 6 या साईडला 6 खिडक्या आहेत आणि खालच्या साईडला 6 खिडक्या आहेत.
आणि तिथं खाली तिकडच्या बाजूला किचन आहे, ते तुम्हाला मी दाखवतो. हे जे तुम्हाला वरती दिसतं आहे हा पत्रा, तर या ठिकाणी आमचं कौलारू घर होतं. पण इव्हेंच्युअली काय व्हायला लागलं की वांढरांची संख्या म्हणजे माकडांची संख्या ही आमच्या गावाला खूप जास्त झाली. याच्या मागं तुम्हाला झाड दिसतं आहे, चिंचेचं झाड, खूप उंच झाड आहे. ज्यावेळेस मी लहानपणी होतो ह्याच्यावरनं उंच होतं, आता मध्ये वाढ असलं. तर वांढरं काय करायची, त्या ह्याच्यावरनं डायरेक्ट आमच्या कौलारू घरावर उड्या मारायची. त्यामुळं कौलारू घरं म्हणजे कौलं फुटायला लागली. आणि जसं जसं मॉडर्न जमान्यामध्ये कौलारू घरं ही सहसा कोणाची नाहीत आणि प्रोडक्शन पण मे बी कौलारू घरांचं बंद झालं. तर प्रोडक्शन पण कौल जे असतात त्यांचं बंद झालं असेल. त्यामुळं आम्हाला कौलं काय भेटायची नाहीत. कौलं भेटली तर कारागीर भेटायची नाहीत, कारण की याला एक स्पेशल टाईपचे कारागीर्स लागतात. हे नॉर्मली भिंती बांधणारी कारागीर आहेत, त्याच्यानी काय होत नाही. तर आम्ही आता रिसेंटली साधारणतः 4-5 वर्षापूर्वी हे पत्रे टाकले वरच्या साईडला. तुम्हाला दाखवतो वरती गेलं. हे बघा आलं आमची गँग आली. काय रे ओम? तर चला आता आतमध्ये आपण एंट्री करूया. तर या साईडला आला, तर या साईडला 2 मीटर आहेत, 1 आणि 2. खालच्या साईडला काकांचं मीटर, वरच्या साईडला आमचा मीटर. भलेही मीटर जरी सेपरेट असलं तर घरामध्ये सगळं सेमच आहे. हे आमचे 3 दरवाजे. एंट्री करताना हे मोस्टली हे 2 दरवाजे बंदच असतात, हा मधला दरवाजा उघडा असतो. आतमध्ये एंट्री केली हे बघा घर आहे आमचं, असं दिसतं. तर हे जे तुम्हाला दिसतं आहे 1 2 3 4 आणि त्या कोपऱ्यात एक आहे आणि ह्या कोपऱ्यात एक आहे, असे 6 काम. हे सुद्धा सागाचे आहेत. हे जे वरती तुम्हाला दिसतं आहे, हे जे तुम्हाला पिलर टाईप दिसतात आहे ना, ह्याला जुन्या भाषेमध्ये म्हणतात बोडूद. आणि हे काय कडी. आणि हे जे तुम्हाला दिसतात ह्या फळ्या, या कढीपाट, या आहेत कढीपाट, या आंब्याच्या फळ्या. हे पण तुम्हाला दाखवतो वर गेलं तर. हा टेबल हा सुद्धा सागाचा आहे, हा बेडसुद्धा सागाचा आहे, तो जिनासुद्धा सागाचा आहे. सगळं म्हणजे मोस्टली सगळं आमच्या घरामध्ये सगळं सागाचंच आहे. हा बेड पण सागाचा आहे. इथनं तुम्ही आतमध्ये एंट्री केली की हा वरती जो दिसतो ह्याला मी तुम्हाला सांगितलं कढीपाट. इथनं आतमध्ये एंट्री केली की या साईडला एक दरवाजा आहे. मधला दरवाजा आम्ही रिसेंटली बंद केला. त्याच्यानंतर हा एक दरवाजा आहे. या साईडला काकांचं आहे आणि ह्या साईडला आमचे. तर इथनं एंट्री आहे आमच्या घरामध्ये. पलीकडचं तुम्हाला थोड्या वेळ दाखवतो. सेमच आहे, काही चेंजेस नाहीत, एकदम एक्झॅक्ट सेम आहे, रेप्लिकाच आहे. इकडे जे जसं आहे तसंच तिकडे थोडंफार आम्ही आमच्या पद्धतीने मॉडिफिकेशन केले. बाळूदादा आणि काकांनी त्यांनी त्यांच्या पद्धतीने मॉडिफिकेशन केलं. हा आहे आमचा बेडरूम टाईप तुम्ही म्हणू शकता खालचा. ह्याच्यानंतर या साईडला आहे देवारा. या साईडला आमचं सगळं कपडे ठेवायचं छोटंसं असं आम्ही एक मॅनेजमेंट करून इथं सगळं ठेवलं आहे. हे तुम्हाला दाखवतो. ह्याच्यामध्ये सगळे कपडे ठेवलेत. त्याच्यानंतर इकडे दाखव, इकडच्या साईडला कॅमेरामॅन माझी बायको आहे, फर्स्ट टाइम शूट करते त्यामुळेच. हे आमचं कपाट आहे, लग्नातलं कपाट आहे, राजा राणीचं कपाट आहे. बायकोचे माझे सगळे कपडे ह्याच्यामध्ये असतात. इकडच्या बाजूला इकडं. त्यानंतर हे आमच्या बाळाचे फोटो आहेत सगळे. हे जे तुम्हाला दिसतं हा जो स्पेस आहे इथं आम्ही सगळं अंतरून पांघरून ठेवतो. आजही गावामध्ये म्हणजे गावामध्ये नाही म्हणतात ना, शहरामध्ये बेडवर झोपतात. बेडवर मोठी अशी गादी बिदी असते, एवढी फोमची गादी, ती आम्ही वापरत नाही. आम्ही बघा ही वाकळ वापरतो. ही ह्याला म्हणतात वाका. जर तुम्ही गावाकडचे कोण असाल ना तर तुम्हाला माहीत असेल, ज्यांना माहीत नाही त्यांना सांगतो वाका. मग आम्ही आपल्या इथं खाली अंतरतो आणि झोपतो ह्याच्यावर. इकडे दाखव, हे जे आहे हा जो बेड आहे त्याला आम्ही म्हणतो खाट. हा वडिलांच्या लग्नातला आहे, माझ्या आजोबांनी वडिलांना दिलेली भेट आहे. तर ठेवला आहे असंच, इथंच ठेवलं. इथं गेस्ट वगैरे आले ना ते इथं बसू शकतात. आणि इकडच्या बाजूला पण असा मोठा स्पेस आहे. इकडं येऊ द्या, इकडे असे होते. तर हे आहे आमचा चुला, जो तुम्ही भरपूर वेळा व्हिडिओमध्ये बघितला असेल. 4 बर्नरवाला आहे, प्रेस्टिजचा आहे. त्याच्यानंतर इकडच्या बाजूला दाखव. आता हे भांडी इग्नोर करा कारण की जेवण झाले आताच. हे दाखव, हे आहे आमचं प्युरिफायर, वॉटर प्युरिफायर. प्युरिफायरची तशी काही गरज नाही आहे पण आम्ही लावून ठेवलं आहे. त्याच्यानंतर इथे प्युरिफायरची टाकी. हा आहे फ्रीज. हा जो फ्रीज आहे हा मी घेतलेला 2015 साली. ज्यावेळेस मी बँगलोरला होतो, बॅचलर राहत होतो, त्यावेळेस आम्ही बॅचलरमध्ये सगळ्यांनी एक असे पार्ट्स घेतलेले. म्हणजे मी घेतलेला फ्रीज, मित्रांनी घेतलेली वॉशिंग मशीन, दुसऱ्याने काहीतरी वेगळं काहीतरी घेतलं, सोफा सेट घेतलेला. तर ज्यावेळेस आम्ही
पांगलो, म्हणजे ती दोघं तिकडे गेली आणि मी इकडे आलो. त्यावेळेस मी हा फ्रीज माझ्यासोबत घेऊन आलो आणि हा फ्रीज इथं अजून कामाचा आहे. आता इथं नवीन फ्रीज घ्यायचा आहे डबल डेकरचा. हा फ्रीजला जुना झाला आणि लाईट कन्झम्पशन ह्याला जरा जास्त आहे, लाईट बिल जरा लयच यायला लागलं. त्यासाठी हा फ्रीज आता कॅन्सल करायचा आणि मोठा आता घेऊ. आता बघू. त्याच्यानंतर इकडच्या साईडला आलं तर हाय, इथं एक पंखा लावला आहे. गेस्ट वगैरे आले, बायकोच्या मित्रमैत्रिणी आल्या तर त्या इथं बसू शकतात, किंवा आई किंवा कोणी पण आलं तर इथं बसू शकतात. त्यांच्यासाठी हा पंखा लावला आहे. इकडे दाखव. हे आहे किचन. किचनचं सगळं सामान इकडं. त्याच्यानंतर येऊ द्या बाहेर, येऊ द्या. हे जे दिसतंय हा जो आयटम आहे हे आमच्या बोर्ड कनेक्शन आहे. लहानपणी ज्यावेळेस आमचं शिक्षण चालू होतं ना, त्यावेळेस ज्यावेळेस आम्ही गावाला यायचो त्यावेळेस सर्वात मोठा प्रॉब्लेम असायचा पाण्याचा. तर आम्ही पुण्यावरनं किंवा भाऊ मुंबईवरनं आलं तर सगळ्यांचं काम आहे एकच, विहिरीला जायचं, पाणी भरायचं आणि 2-3 ड्रम भरून ठेवायचे. मग आपल्या टॉयलेट बाथरूमला आंघोळीला सकाळी हे वापरायला लागलं. म्हणजे जेव्हापासून आपण कमवायला लागलो त्यावेळेस माझं पहिलं टार्गेट होतं बोर टाकायची. पहिल्या पगारातनं बोर टाकले. 2-3 पगार एकत्र केले आणि त्याच्यानंतर मी बोर टाकले. तर बोरचं कनेक्शन इथं आहे सगळं. त्याच्यानंतर हे जे तुम्हाला दिसतंय हे आमची होती जुनी मांडणी. मांडणी म्हणजे काय म्हणतात, जिथं आपण भांडी आपण एक भांड्याचं कपाट हा भांड्याचं कपाट हे ठेवू शकतो. हे जे आज दिसतंय तुम्हाला हे आता रिसेंटली केलं, साधारणतः 1-2 महिने झाले. ते आता हे तुम्हाला दिसतं ना काळ्या कलरचं, हे नाहीतर अगोदर आम्ही हेच वापरतो. हे सुद्धा सागाचं आहे ना, सागा हे सुद्धा सागाचं आहे. हे जे बांधकाम आहे आमच्या घराचं हे खाली 7 फूट खड्डा खणलाय. आता सध्या खड्डा 3-4 फुटाचा खाली 3-4 आणि खाली 6 फुटाचं कच्चं बांधकाम आहे. 6 फुटाचं खाली कच्चं बांधकाम आहे, म्हणजे रेती आणि खडी टाकून भूकंपासाठी. आणि ह्याच्यावरती 7 फूट खड्डा आहे. 7 फूट म्हणजे आत खाली फाउंडेशन आमचं या घराचं. म्हणजे कितीही मोठा भूकंप जरी आला तरी काही होऊ शकत नाही. उपळाचं रान असल्यामुळे पाणी शिरणार नाही. हा, हे भाताचं रान होतं आमचं सगळं. तर पाणी आतमध्ये शिरणार. तर साधारणतः 1967 मध्ये ना, 1967 मध्ये भयंकर असा मोठा भूकंप आलेला, भरपूर असं नुकसान झालेलं पाटण तालुक्यामध्ये. जुन्या घरात राहतो तिथं आमचं एक वरती जुनं घर आहे, तिथं हे सगळे राहत होते. तर त्या भूकंपाचा धक्का म्हणजे त्या भूकंपाला रेफरन्स समजून हे घर बांधलंय. म्हणजे किती मोठा जरी भूकंप आला तरी या घराला काय होणार नाही, ह्या पद्धतीचं असं हे. आता हे सगळं आम्ही मांडणी सगळे इथं ठेवले बाहेरच्या साईडला. आणि हे जे समजा तुम्हाला पेट्या दिसतात या जुन्या काळाच्या पेट्या. तर आता गावाला काय असतं की गावाला कामगार भेटत नाहीत, तर भरपूर अशी कामं ही स्वतःच करायला लागतात. कुदळ फावडं, परत प्लंबिंगची सगळी कामं आपण छोटी मोठी सगळी आपणच करतात. तर त्यासाठी आमच्या घरामध्ये सगळे आमच्याकडे अवजार आहेत. त्याची अवजाराची पेटी आहे बघा ही. हो इकडे या ह्याच्यामध्ये दुनियाभरची सगळी तुम्हाला अवजारं भेटतील. बघा हा नळ पाना सगळे. अजून एक पेटी आहे याच्यामध्ये पण आहे सगळं. हे बघा ही अजून एक पेटी. खिळं बिळं पाट्या हे बघा. खिळा तुटला तर आम्ही तो हा, खिळा बिळा तुटला तर आमचंच सगळं हे असतं बघा. तारा बिरा याच्यात खिळा बघा, पण सगळ्या पद्धतीचं सामान आमच्या घरामध्ये आहे. हा जो खलबत्ता आहे हा आहे दगडाचा खलबत्ता. हा तुम्ही आमच्या खेकड्याच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. खेकड्याच्या व्हिडिओमध्ये आम्ही खेकडा ठेचतो ते ह्याच्यामध्ये ठेचतो. आणि हा आहे लोखंडाचा. हे आहे जातं. मी तुम्हाला सांगितलं की घरामध्ये रिनोव्हेशनचं काम सुरू आहे, तर त्यासाठी हे काढून ठेवले. हे नवीन घेतलं आत्ता आम्ही सध्या. आणि जुनं जातं हे बघा इकडच्या साईडला पोळ्या बनवायच्या. काय म्हणतात पुरणपोळी. हां पुरणपोळी हे एकदा बघितलं असेल तुम्ही. आम्ही मसाला चेचवतो बाळूदा हे. आणि जुनं जात बघा हे कुठे जातं बांधते काय हे काय बघा हे जुनं जातं. 2 वाण आहे त्याच्या खाली वाण आहे. हे जुनं जाते बघा. हे छोटा खलबत्ता आमचा. तर पुढची गोष्ट तुम्हाला दाखवतो. हा हे एक अँटिक आयटम. हा लावून झालाय काय किती दिवस झाले का? 5-6 दिवस झाले. 2-4 दिवस. 4 दिवस झाले. 4 दिवस झाले. आणून 6-7 दिवस झाले. आहे बंब. जसं की तुम्हाला माहितीच आहे आपल्याकडे टाईमची कमी आहे. तर अगोदर आमच्याकडे ह्या 2 चुली होत्या. इकडे एक चूल आहे आणि तिकडे ही मोठी चूल आहे. जरा मोठी सगळ्यात जास्त माणसं आले की याच्यावर सगळं जेवण बिवण होतं. बाकी ती आहे छोटी चूल. तर आम्ही पाणी अगोदर ह्या चुलीवर तापवायचं. पण आता रिसेंटली काय केलं की हा बंब लावला. हा आहे 50 लिटरचा बंब. ह्याला म्हणतात हॉट वॉटर बॉयलर. इंग्लिशमध्ये जर तुम्ही विचारलं तर हॉट वॉटर बॉयलर. आणि आम्ही ह्याला म्हणतो बंब. लोखंडाचा आहे पूर्ण. लय असं म्हणजे महाग म्हणता येणार नाही पण जडलं आहे. तर आता रिसेंटली फिट केलं. तर ह्याच्यामध्ये दाखवा इकडं. ह्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला सांगतो. अगोदर आमचं हे कसं असायचं की हे जे हे पातेलं ह्याच्यामध्ये आम्ही पाणी गरम करायचो. त्याच्यानंतर बाथरूममधनं बादली आणायचं. बादलीत त्यातनं पाणी वाचायचो. त्याच्यानंतर या ड्रमातनं त्याच्यात पाणी वाचायचो. म्हणजे भरपूर अशी किचकट हे होतं. त्याच्यानंतर बादली घेऊन आतमध्ये जायचं बाथरूममध्ये. तर आता रिसेंटली हा बंब लावला आहे.
या बंबचं कनेक्शन आहे आता, हे जे कनेक्शन आहे हे थंड पाण्याचं कनेक्शन आहे. थंड पाणी याच्यात जातं आणि गरम पाणी वरनं येऊन डायरेक्ट आम्ही बाथरूममध्ये नळ काढला आहे. तर साधारणतः चूल पेटवायला चुलीमध्ये साधारणतः एक 6-7 जर लाकडं जर जात असतील तर याच्यामध्ये फक्त 2 ते 3 लाकडामध्येच हा बंब पेटतो म्हणजे पाणी गरम होतं. आणि हे जे तुम्हाला दिसतं आहे हा आहे टेम्परेचर. तर आता बघा किती साधारणतः 55-58 डिग्री सेल्सिअस तापमान आहे याच्यामध्ये. तर साधारणतः हे असंच असतं साधारण. तर ह्यानंतर सांगायचं गेलं तर ही जे मागं दिसतात ही आहेत लाकडं. गेली 30 वर्ष झालं हा जो डिग आहे, म्हणजे जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून हा डिग मी बघतोय. लाकडं काही संपन्न झालेत, नुसती आले की नुसतं नवीन लाकडं आले की ह्याच्यावर आम्ही टाकतो, हे मांडतो पूर्ण. तर हीतली जी लाकडं आहेत ना ही आम्ही जळणासाठी वापरतो. त्याच्यानंतर ह्या साईडला जर तुम्ही बघितलं तर ह्या साईडला आमची आहे केळी. ॲक्च्युली हे मला तुम्हाला दाखवायचं होतं की इथं आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतो. पण एक 3 दिवसापूर्वी काय झालं, काकींचं तिकडे ग्रामपंचायतीमध्ये काहीतरी काम होतं, त्यासाठी त्या तिकडे गेल्या मीटिंगसाठी. माझी बायको आतमध्ये बाळाला खायला घालत होते आणि घरामध्ये कोणच नसतं, बाळूदादा नव्हता, मी नव्हतो, कोणच नव्हतं. आमचे काका पण कुठंतरी बाहेर गेलेले, बँकेत गेले कुठंतरी संगूरला. तर वानरांची एक मोठी टोळी आली आणि सगळं हे जे सगळं दिसतंय तुम्हाला हे सगळे पावट्याचा वेल आहे. सगळं पावटा सगळं खाऊन टाकलं, A to Z सगळं खाल्लं. तिथनं उडी मारली, इथं उडी मारली. हे बघा केळ्याचे पानं पण आहेत ना सगळी तोडली, तरी आम्ही अर्धी केळ्याची पानं बाहेर फेकून दिली. बघा हे दिसते का, बघा हे बघा पूर्ण उडीच मारून पूर्ण तोडूनच टाकलं. आता हे जे आहे ना हे सगळी चिंबन पूर्ण भरलेलं. आणि आमचा प्लॅन होता की शनिवार रविवार काढायचा, पण उद्योगच केला सगळं. त्यामुळं इथं नाही म्हणलं तर एक पाठीभर चिंब तरी आम्हाला गावली असती. पण भरपूर लक्ष ठेवलेलं, पण काय करणार आता सांगा. त्याच्यानंतर इकडच्या साईडला आलं तर आता एक कपडे इग्नोर करा. ही आहे आमची केळी. बघा एक केळाचा गट आला आहे तिथं. त्याच्यानंतर इथं आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लागल्या. ते जे समोर दिसतंय ते आहे गवतीच्या. गवतीच्याचा अजून एक जो बुचका येतो तेव्हा तिकडच्या साईडला आतमध्ये, आता तिथंच काही जात नाही. त्याच्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या पण लावल्यात काकींनी. मिरच्या आहेत, कोथिंबीर पण असते इथं आतमध्ये, पुदिना पण आहे आतमध्ये कुठंतरी, आतमध्ये काही जात नाही. बघा एकच काही हे सगळं हे ॲक्च्युली काकीने ना आमच्या पूर्ण व्यवस्थित वेल लावून ठेवलेला. हे बघा वांडराने उड्या मारून पाक उद्ध्वस्तच केलं. त्याच्यानंतर हे आहे आमचं लिंबूचं झाड. खूप लिंबू असतात त्याला. हे बघा आत्ता बघा तरी हे बघा हे लिंबू बघा. खूप मोठे मोठे लिंबू येतात त्याला. तर आम्ही घरामध्ये काय असं हे ठेवत नाही, कोणी पण गावातले सगळे लोक येतात आणि लिंबू घेऊन जातात याचे, आम्ही पण काय बोलत नाही त्यांना. त्याच्यानंतर हे जे झाड आहे हे आहे नारळाचं झाड. हे आता आमचा प्लॅन आहे की हे उचलून दुसरीकडे लावायचं, पण म्हणजे प्लॅन होता तोपर्यंत हे झालं मोठं, काय करणार. आणि आता रिसेंटली रवी भाऊंनी लाकडं फोडून दिलं हे आपल्या बंबासाठी. अरे चुक चालू ही बंबाची सगळी लाकडं आहेत, म्हणजे फोडून आपला चुलीपमध्ये पण टाकू शकतो आणि बंबामध्ये पण टाकू शकतो. तर हा झाला आमच्या घराचा बेस. तिकडचं पण किचन आणि तिकडची पण रूम तुम्हाला दाखवतं. तिकडं थोडं काम बाकी आहे, कलरिंगचा एक हात बाकी आहे. त्याच्यानंतर थोडं लाईटचं फिटिंगचं पण काम बाकी आहे. साधारणतः 31 डिसेंबरमुळं सगळे कामगार गेले सुट्टीवर, साधारण 3-4 दिवस झाले, तर त्यासाठी पेंडिंग सगळं ठेवलं आहे. आणि बाहेरच्या साईडला कलर मारला आहे, पण हे जे आतलं जे तुम्हाला दिसतं आहे ना हे बघा हे पण राहिलं कलरिंगचं थोडं. इथं आमच्या घरामध्ये थोडा कलर राहिला, तर पप्पा मला इथं लावून टाका, आता सेम टू सेम कलर इकडच्या साईडला पण आहे, पण ते लोक गेले. हे सगळं असं आहे. आणि जे मी तुम्हाला म्हणलेलं की हॉट वॉटर बघा हे गरम पाण्याचं आहे, त्याच्यामधनं येतं गरम पाणी आणि याच्यातनं येतं थंड पाणी. आणि हा आमचा ग्रामपंचायतीचा नळ आहे. मागे इकडच्या बाजूला 2 टॉयलेट बाथरूम आहेत, इकडच्या बाजूला 2 टॉयलेट बाथरूम आहे. आता तुम्हाला दाखवतो ते घर. आता बघा इकडे दाखवतो, हे आहे किचन. जसं मी तुम्हाला म्हणलं की काम चालू आहे. इथं पण ते जसं तुम्ही आमच्या साईडला बघितलं ना तिकडच्या साईडला नाही, इथं बांधणार आहे, इथं येणार आहे तो कढीपाडा असा इथं. त्यानंतर हे छोटंसं असं किचन बाळूदादाच्या साईडचं. आणि इकडं सुद्धा जसं बघताय तुम्ही सगळं झाकून बिकून ठेवलं आहे. कलरिंगचा एक हात मारायचा राहिला आहे.
याला म्हणतात खुटी आमच्या गावाला, खुटी. हे बाजूचं कपाट राजा नाण्याचं लग्नामध्ये भेटलेलं. आणि इकडं यांचा देवारा, आमचा तिकडं देवारा होता. ती माडीवर जायला 2 रस्ते आहेत आमच्याकडे. एक हा एक रस्ता आहे, एक तो एक रस्ता आहे. तर आपण जाऊया या रस्त्याने. हे पण सागाचंच आहे बरं का. आता तुम्ही म्हणाल की हे कधी बांधलं आहे? हे आम्ही नाही बांधलं, म्हणजे साधारणतः हे 1990-95 सालचं हे बांधकाम आहे सगळं. आता रिसेंटली आम्ही काय केलं ना, कारण की आत्ता रिसेंटलीचं करायचं म्हणलं, हे सगळं सागाचं करायचं म्हणलं ना, साधारणतः एक खूप मोठं ह्यूज बजेट झालं. त्याच्यामध्ये एक दुसरं घर तयार होईल. तर ही आहे आमची माडी बघा. आजकालची जर घरं जर तुम्ही बघितली तर सेकंड जो फ्लोअर असतो तिथं असतो सिमेंटचा स्लॅब. पण आमच्या इथंच तसं काही नाही. हे आहेत फळ्या, आंब्याच्या फळ्या आहेत. या अजून तरी काही झालेलं नाही. प्रत्येक वर्षी काय होतं, मम्मी आणि काकी हे सगळं शेणाने सारून घेते. हे जे तुम्ही बघताय ना बघा, हे सगळं शेण आहे आतमध्ये. म्हणजे ज्यावेळेस शेणाचा थर ज्यावेळेस करतात ना, तर त्यावेळेस ऊब ही तयार होते. तर हे असं आहे. ह्याच्यावर अजून आम्ही एक थर्ड स्लॅब पण चढू शकतो. इथं पण फळ्या होत्या, त्या आम्ही काढून आम्ही वरच्या घरामध्ये ठेवल्या. किचकट होतं इथं. हे सगळं भरपूर सामान होतं. हे सगळं काढून आमचं वरचं एक छोटं घर आहे, त्यातलं आम्ही स्टोरूम बनवून ठेवलं आहे. तर हे असं आहे. इथं 3 दरवाजे आहेत. त्याच्यानंतर हे बघतं का इथं. आता बाळूदाचा फ्युचरमध्ये प्लॅन काय माहिती आहे का, हे जे आहे ना बघा, हे इथं थोड्या फळ्या टाकून आपलं एक छोटं मित्र आले ना, तर इथं असं छोटं झोपायला त्यांना पद्धतशीर. उन्हाळ्यामध्ये नाही झोपू शकत कारण की इथं पत्र आहे. आणि जसं मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, इथं कौलारू घर होतं आमचं सगळं बघा. हे जे दिसते ना, हे छोटे छोटे इथं कौलं होती सगळी. तर हे सगळं काढून टाकलं आणि काकांनी डागडुजी करून इथं पत्रा टाकला. कुठनं तर बाहेरनं कुठनं तरी पत्रा आणून इथं टाकलं. हे बाकी हे सगळं जे सगळं दिसतंय हे सगळे सागाची लाकडं आहेत. हे सगळे कामसुद्धा सागाचे. याला आत्ता आम्ही कलर मारला आहे. हे असं आहे बघा. आपण का पण आत्ताच लावला रिसेंटली. आणि जो मागासचा जो तुमचा जिना जो मागाशी जो तुम्हाला जिना दाखवला तो हा जिना होता. आणि इकडच्या साईडने एक जिना आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं, घरामध्ये भरपूर माणसं असतात. नाही म्हणलं तर जर फंक्शन जर असलं ना, तर साधारणतः या घरामध्ये 30 ते 40 लोकही असतात. म्हणजे जर आमचं सगळं खानदान एकत्र केलं, म्हणजे आत्यांची पोरं सगळी एकत्र. आता लग्न आहे घरामध्ये, त्यावेळेस सगळे येते. तर त्यासाठी प्रॉब्लेम नको, तर त्यासाठी एक काय हा जिना वापरू शकतो किंवा तो जिना वापरू शकतो. त्याच्यानंतर इकडच्या साईडनं हे आली तर हे बघा, हे बाळूदादा झोपतो. हे पण सागाचं आहे. बाळूदादाला हे त्याच्याला प्रिय आहे. पण अनफॉर्च्युनेटली त्याची हाईट जरा जास्त आहे, त्यामुळे त्याच्या बाहेर येतात. म्हणून हे आता आम्ही बाहेर काढून ठेवलं. बाकी इथं सगळे सॉकेट आहेत. हे सगळं याला म्हणतात माचोळी. ही जी आहे याला अगोदरच्या काळामध्ये माचोळी म्हणतात. ही सुद्धा सागाची आहे. तर इथं आपण सगळं सामान बिवून ठेवू शकतो. याच्यावर फळ्या ठेवायच्या आणि बाकीचं सगळं सामान ठेवायचं. इथं तुम्ही आता आमच्या घरामध्ये वाकळा दाखवतो तुम्हाला किती. हे बघा, जर बाहेरचे आमचे मित्रमंडळी समजा कोण आलं, बाळूदाचे मित्र किंवा माझे मित्र किंवा पप्पांचे काकांचे मित्र वगैरे आले ना, तर त्यांच्यासाठी गावाकडची फिलिंग देण्यासाठी ह्या सगळ्या वाकळ्या आहेत. धुवून ठेवल्यात सगळ्या. या सगळ्या उशा सगळ्या ठेवल्यात. तरी आमच्याकडं भयंकर असं नाही म्हणलं तर, जसं मी तुम्हाला सांगितलं, आत्या सगळ्या ज्यावेळेस होत्या लग्नाच्या आधी, काही जणांचे लग्न झाले, त्या सगळ्यांची पोरं सगळी इथंच असायची. त्यावेळेस इथं सगळ्या वाकळा सगळ्या युजफुल आहे. आता सगळं तेवढंच आहे. बाकी सगळ्या वाकड्या आहेत ना, त्या सगळ्या ड्रमात आहेत. हे सगळे ड्रम आहेत. इथं सगळं सामान सगळं आम्ही टाकून ठेवले. याच्यामध्ये बघा कपडे काय ह्याच्यात. हे जे तुम्हाला दिसतं आहे ह्याच्यावर आम्ही कपडे वाळत टाकायचो. हे बघा, हे कसं केलं आहे बघा की. इथं लाकूड आणि इथं बांबू टाकला आहे आतमध्ये आणि हे वापरू शकतो. मग इथं वरती सगळा तो पाळणा बघा. हा जुन्या काळातला पाळणा आहे. आमच्या घरातली सगळी जी बारशाचे कार्यक्रम आहेत ते सगळे त्या पाळण्यात झाले. तो पाळणा आम्ही खाली काढतो आणि खाली जे तुम्हाला खांब दिसतात आहे ना, त्या खांबाला आम्ही जोडतो. लय जुना पाळणा आहे. जर कधी भविष्यामध्ये जर टाईम भेटला ना, जर काही फंक्शन असतं त्यावेळेस आम्ही काढतो, त्याला पॉलिश बिलिश करतो, मग तो वापरतो. त्याच्यानंतर हे एक कपाट आहे, घेतलं रिसेंटली. तिकडे 2 ड्रम ठेवलेत. पाहुणे वगैरे आले की त्यांच्यासाठी खुर्च्या. एवढ्या घरामध्ये सगळ्या सोयी आहेत आमच्या. त्याच्यानंतर इथं आतमध्ये आलं तर हे आत्ता रिसेंटली साधारणतः 2-3 महिने झाले हे काम केलं आम्ही. हे जे दिसतंय तुम्हाला हे प्लायवूड मारलं आम्ही. बाकी हा परिसर सगळा एकत्रच होता. तर घरामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, मित्र मंडळी वगैरे येतात तर त्यांच्यासाठी प्रायव्हसी म्हणून गेस्ट रूम टाईप हा एरिया आहे.
तर इकडच्या बाजूला हे असं आहे, हा बेड. त्याच्यानंतर जे आम्हाला तांदूळ झाले ना बघा, इथं सगळं ठेवलं आहे. अर्धे इकडे आहेत, अर्धे तिकडे आहेत. हे सगळं इथं मोस्टली बाळूदादा असतो, त्याचं कामं बिमं सगळे होतात इथं. हा असा हा छोटासा परिसर. त्याच्यानंतर ह्या साईडला आलं, इथं बघा, इथं पण सेम, इथं पण बेड आहे, तिथं पण बेड आहे. म्हणजे मित्र वगैरे कोण आलं आहे आमचे, तर त्यांना आम्ही इथं ठेवतो. बाकी अंथरूण पांघरून पण भरपूर आहे बघा. इथं पण अंथरूण पांघरून सगळं ठेवलं आहे. फॅन पंखे बिंके सगळे, लाईटा बिटा सगळ्या व्यवस्थित लावलं आहे. इथं सगळं आमचं सामान सगळं वरती ठेवलं आहे. इथं भात, हे कपाट जे आहे हे पप्पांच्या लग्नातलं कपाट आहे. एवढं जड आहे ना, विचारू नका. हे वरती आणायला आमचा घाम निघाला, त्यामुळे कुठं वरती आणून ठेवलं. त्याच्यानंतर इकडच्या जर साईडला आलं तर हा आहे एक्झिट एरिया इथं. आणि खिडक्या बघा, तुम्हाला दाखवलं ना इथं बघा, इकडच्या बाजूला 2 खिडक्या, इकडं 2 खिडक्या, त्याच्यात ती एक खिडकी, ही एक खिडकी, तिथं एक खिडकी आणि तिथं एक खिडकी. आणि हा एक दरवाजा, हे एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी आम्ही टाकले. हे अगोदर असं होतं, त्याच्यानंतर हे खोललं, त्याच्यानंतर हे केलं, हे खोललं की हे असं आमचा मागचा परिसर. बाकी बघा, हे आजोबांना फुल शेतीचा भरपूर नाद होता, तर त्यांचे सगळे अवजार आम्ही सगळे असे ठेवलं. विकलं बिकलं काहीच नाही, सगळं आहे तसंच आहे. बाकी इथनं वरनं पाणी बिणी आलं तर हे लावलं आहे. त्याच्यानंतर ती आहे आमची 500 लिटरची टाकी, त्यांनी सगळं पाणी खाली सप्लाय होतं. आणि हा बघा मागचा परिसर. हे तुम्हाला ड्रम दिसतं ना, तर ड्रमच्या बाजूला सकाळी लांडोर आलेलं आहे. एक इथं लांडोर आहे, एक लांडोरचं मोठं लांडोर आहे, त्याला अशी एक 7-8 पिल्ली आहेत. 3-4 तर सकाळी होती, फोटोमध्ये तुम्ही बघताय. बाकी हे आहे. आणि हे जे तुम्ही बघता ना बांधकाम, हे नाही म्हणता येणार, खालनं दाखवतो तुम्हाला. ते सगळं दगड आहेत सगळी. म्हणजे जे मी तुम्हाला सांगितलं स्टार्टिंगला की काकांनी पप्पांनी सगळ्या गोष्टीचा फ्युचरचा सगळ्यांचा विचार करून, म्हणजे हे घर आपण बांधलं साधारणतः 100 ते 200 वर्ष बघायला नको या पद्धतीने बांधलं. भूकंप कितीही मोठा भूकंप होऊ द्या, काय होणार नाही. आता फक्त बाळूदादाचं आता कसं आहे, या घरामध्ये करते धरते जर म्हणायला गेलं तर आम्ही दोघंच आहे, बाळूदादा आणि मी. बारका भाऊ आहे, तो त्याचं जस्ट करिअरचं स्टार्टिंग आहे, त्यासाठी तो करिअरवर फोकस करतो आहे. तर बाळूदादा आमचा दोघांचा प्लॅन काय आहे की हा जो पत्रा आहे, हा पत्रा थोडा आता खराब झाला, भरपूर वर्ष झाले साधारणतः. एक ज्यावेळेस बघा इथं कौलं दिसतात आहे तुम्हाला, ही कौलं आम्ही ठेवलेत. आता किती वर्ष झालं माहीत नाही, पण भरपूर आहे बघा. एक गंजायला लागलं सगळं, हे सगळे नटं बिटं सगळे निघायला लागले. तर आमचा बाळूदादाचा माझा प्लॅन काय की इथं स्लॅब टाकायचा, म्हणजे अजून एक 4-5 रूमा निघतील, म्हणजे गेस्ट वगैरे आले तर काहीही टेन्शन नाही. आणि वरती एक संडास बाथरूम काढायचा, असा हा प्लॅन आहे. बघूया भविष्यामध्ये कसा एक्झिक्यूट होतं. आता तर आता सध्या आत्ताच करायचं होतं, पण प्रॉब्लेम काय आहे की घरामध्ये 3 छोटी बाळ आहेत, ती थोडं मोठी झाली ना मग करू म्हणलं. साधारणतः पुढच्या 1-2 वर्षामध्ये आम्ही हे करून टाकू. पण हे जे आतलं तुम्हाला दिसतं, ही जी माडी आहे, याला काय आम्ही हात लावणार नाही, कारण की असं घर बघायला दिसणारच नाही. आणि हे जे वरती दिसतंय ना तुम्हाला, हे आहे, हे आमचं डेकोरेशन आहे. जे तुम्ही गणपतीला बघितलं असेल ना, आम्ही महाल तयार केला, तो हा महाल आहे. आणि ते जे तुम्हाला दिसतं बघा, तिथं आहे आमचे बोर, तिथनं आम्ही कनेक्शन घेतलं. इथं पत्रावरनं डायरेक्ट आपण आलो इथं. ही बघा, ही बोर 400 फूट खाली आहे. आणि इकडनं बघा, इथनं सगळी अशी लाईन घेतली सगळी इथं. बाकी पत्रे आम्ही लावले तिथं, जुने पत्रे संरक्षण म्हणून. जसं की तुम्हाला माहीतच असेल की इथं आम्ही भात लावतो, तर भाताला संरक्षण म्हणून आपलं हे असतं इथं. बाकी इथं असे ताल आहे, इथं 2 मिरगिले होते, त्या कापून टाकल्या, भरपूर वर्ष झाले आम्हाला. आणि हे असं मागचा बॅक साईड आमच्या घराची ही अशी दिसते. इथं जसं सांगितलं इथं भात लावतो. आणि ही आहेत आंब्याची झाडं. ही इथं आंबा म्हणजे मी जेव्हापासून ही झाडं मोठं झालेत ना, एक पण आंबा आलेला नाही त्याला. ह्यावेळेस आता काहीतरी आम्ही खतबीत टाकणार आहे, जरा व्यवस्थितरित्या करणार आहे. थोडे वरनं वाढसायची पण आहेत, कारण की काय होतं, वांढरे होऊन ह्याच्यावर बसतात, हे अड्डाच होतं इथे त्यांचा. आणि इथं एक बाबूळ होती, इथं बाबळीचं झाड होतं मोठंच्या मोठं. बाबळीचं काटं सगळं इथं खाली पडायचं, पण ते आता झाले 4-5 वर्ष झाले कापून टाकली, खराब पण झालेलं ते. आणि जे मी तुम्हाला सांगतो आहे ना की हे सागायचं, हे माझ्यासाठी एक प्राऊड फिलिंग आहे, कारण की हे असलं घर
युजली कुठं बघायला भेटत नाही. आमच्या नातेवाईकामध्ये, आमच्या मित्रपरिवारामध्ये हे कोणाकडेच नाही. त्यासाठी मी कंटिन्यू तुम्हाला सांगतो, हे सागाचं आहे. 70% घर हे सागाचं आहे. आणि हे स्टार्टिंगपासून एंडपर्यंत हा परिसर आहे 10 गुंठ्याचा. आता साग म्हणलं तर साधारणतः जेव्हा आमचं घर बांधलं 1989 साली, तर त्यावेळेस आमच्या काकांनी प्रॉपर पद्धतीने परमिशन घेऊन, म्हणजे झाडं कापायची जी परमिशन असते पास असायच्या आधी. आता तर काय रात्री लाकडं कापून घेऊन जातात ते, पण त्यावेळेस लाकडं कापून देत नव्हते. तर प्रॉपर पद्धतीचा पास हा तयार करून आम्ही हे घर असं हे बांधलं आहे. खूप काका आणि पप्पा आहेत ना, भरपूर काका, पप्पा आणि आमची सोनवड्याची आत्ती या भरपूर अशा गोष्टी सांगत असतात या घराच्या. ऐकून फार मजा वाटते. तर बघा हे असे. तर ही अशी आमची घराची टूर होती. हा परिसर तुम्हाला दाखवायचा राहिला. इथनं जर तुम्ही आला या ठिकाणकडून तुम्ही आला तर इथनं असं जसं मी तुम्हाला म्हटलं शेवटपर्यंत रस्ता आहे. हे तुम्हाला व्हाईट हाईट दिसते ना, एवढी ही दगडाची भिंत आहे सगळी. हे बघा, हे बघा दगडी. या तर रिसेंटली हा कलर बाळूदाची आयडिया होती. म्हणलं इथं राखाडी कलर देऊ आणि मस्तपैकी याला आपण व्हाईट हे करू. तर हे सगळं असं आहे. आणि आता एवढं मोठं घर म्हणलं आणि घरामध्ये 3 पोरं म्हणली तर CCTV आता रिसेंटली आम्ही जोडले. 4 CCTV आहेत. 4 नाही 3 5 आहेत. 5 पुढच्या साईडला 3 आहेत आणि मागच्या साईडला 2 आहेत. तर TP लिंकचे आहेत, वायफायला कनेक्टर असतं. जसं मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं की आमच्या इथं जिओचं कनेक्शन आलं आहे, मस्तपैकी स्पीड असतं. त्यामुळं पुण्यामध्ये राहूनसुद्धा इथलं सगळं मॉनिटर होऊ शकतं. आणखी एवढं मोठं घर आहे काय करणार. ते CCTVची आयडिया आपलीच आहे. सगळे एक मोबाईल ॲप आहे, त्याच्यामध्ये सगळं A to Z सगळं दिसतं. मागं 2 लावलेत आणि पुढच्या बाजूला 3 लावलेत. कुठे लावलेत ते दाखवणार नाही याचा प्रॉब्लेम व्हायचा. बाकी हे असं आहे, खूप सुंदर.